राज्यसभा खासदारपदी रामरावजी वडकुते यांची निवड झाल्याबद्दल राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांचा त्यांच्या मूळ गावी बाभुळ गावात भव्य नागरी सत्कार करण्यात आला। माजी आमदार तथा भाजपाचे नेते रामरावजी वडकुते यांची राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांचा त्यांच्या जन्मगावी बाभुळ गावात सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे, भाजपा नेते के शिंदे, नारायण खेडकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रावजीराव वडकुते, माजी मुख्य लेखाधिकारी तथा माजी सरपंच पंजाबराव रामराव वडकुते, माजी पंचायत समिती उपसभापती किशोर जगदेशराव वडकुते, भावी जिल्हा परिषद सदस्य अनुप श्रीरंग वडकुते, माजी सरपंच केतुल हनुमते, तंटामुक्ती अध्यक्ष भागाजी शिंदे आदी उपस्थित होते। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली। मला जेव्हा बातमी मिळाली की रामरावजी वडकुते साहेबांना राज्यसभेची खासदारकीसाठी उमेदवारी मिळाली, त्यावेळेस आमच्या बाभळगाववासियाचा आणि विशेष करून माझा पंजाबराव रामराव वडकुते यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। तर अख्ख्या महाराष्ट्रातून मलाही माहिती होतं, रात्री 12 वाजता माझे मित्र महाराष्ट्रभर आहेत, MPSC करून जे अधिकारी वर्ग झालेले आहेत त्या सगळ्यांचे मला फोन येऊ लागले अभिनंदनाचे। अभिनंदन कशासाठी करतात? माझ्या घरातला TV बंद आहे, TV बंद असल्यामुळे मला काही बातमी पाहता आली नाही, परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं, अरे तुझा भाऊ खासदार झाला, तुझा भाऊ खासदार झाला। त्यामुळे मला रात्रभर त्या आनंदामध्ये झोप आली नाही, मी आनंदानं उत्साहित झालो होतो। आमचे रामराव दादा, माझंही शिक्षण परभणीलाच झालेलं आहे। माझ्या शिक्षणापासून ते माझ्या नोकरीचे 11 वर्ष मी परभणीतच नोकरी केलेली आहे। त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे, साथ लाभलेली आहे आणि मला खात्री आहे की मला बाभळगावच्या विकासामध्ये यापूर्वी सुद्धा रामराव दादा आमदार असताना, संतोष टारफे साहेब आमदार असताना, तानाजी मुटकुळे साहेब आमदार असताना बाभळगावला मधून जो रस्ता करून दिलेला आहे, त्यानंतर हे गाव मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मुटकुळे साहेबांनी निवडलेलं आहे। तर या सगळ्यांचा आम्हाला विकासासाठी आम्ही ज्या वेळेस यांच्याकडे गेलो त्यावेळेस यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि खासदारकीच्या काळात सुद्धा ते आम्हाला निश्चितपणे चांगल्या भरीव पद्धतीने मदत करतील। फक्त आम्ही मागणारेच आम्ही कमी पडू असं मला वाटते। बाभुळगाव नगरीमध्ये माजी आमदार माननीय खासदार रामरावजी वडकुते साहेब यांचा भव्य सत्कार, नागरी सत्कार ठेवण्यात आला आणि आज बाभुळगाव वासियांनी फार मोठा जल्लोष केला। एक साधारण कुटुंबातला माणूस संसदेच्या मोठ्या सभागृहात सदस्य झाल्यामुळं पूर्ण गावात आनंदी वातावरण आहे। गावात म्हणल्यापेक्षा आपल्या परिसरातच सर्वत्र या सभागृहात कोणी सदस्य गेला नव्हता आपला। एक पहिले मला वाटतं राजीव सातव साहेब गेले होते हिंगोली जिल्ह्यामधून आणि दुसरे आपले रामरावजी वडकुते साहेब। त्यामुळं आपल्या भागामध्ये फार उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यामुळं बाभुळगावचे भूमिपुत्र म्हणून बाभुळगाववासियांनी भव्य नागरी सत्कार त्यांचा आयोजित केला होता आणि त्या सत्काराला पंचक्रोशीतले बरेचसे लोक आले होते आणि फार भव्य दिव्य त्यांचा सत्कार केला। बाभुळगाववासियाचा म्हणूनच नाही की त्यांनी असं आपल्या भाषणामध्ये सांगितलं की मी प्रथमतः मराठवाड्याचा विकास करील, नंतर हिंगोली जिल्ह्याचा करील आणि बाभुळगाववासी म्हणून म्हणजे ते भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना जरी कुठलंही काम पडलं तर अर्ध्या रात्रीसुद्धा मला फोन करा, मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील, हे गावाच्या वतीने सांगितलं। पण त्याच्या विकासाचं धोरण मराठवाडा आणि हिंगोली जिल्हा एक मनापासून अतिशय झाला। सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला देशाच्या उच्च हौस आहे त्यामध्ये बसून देशाची संधी करण्याची मला संधी मिळाली। मी खात्रीने सांगतो की मी या पदानं कुठल्याही अंगामध्ये गर्व माजून न जाता त्या पदाचा उपयोग गोरगरिबाच्या हितासाठी शेवटच्या घटकाच्या माणसापर्यंत त्या पदाचा कसा उपयोग होईल हाच प्रयत्न मी करेन। मराठवाडाच हा मागासलेला मानला जातो। मी खात्रीने सांगतो की देशाच्या उच्च हौसवर गेल्यावर मराठवाड्याचा मागासलेला पण शब्द काढण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन, कष्ट करेन। जे काही विकासाची गंगा या मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्या ज्या जिल्ह्यामध्ये मी जन्मलेलो, आज बाभुळगावच्या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की प्रश्न इरिगेशनचे, प्रश्न शेतकऱ्याच्या विजेचे, प्रश्न शेतकऱ्याच्या पिकलेल्या मालाला भाव देण्याचे, जास्तीत जास्त मी तरुणांना आता आवाहन करतो की आपल्या भागामध्ये
जे काही पिकतं त्याचे उद्योग काढण्यासाठी त्यांनी मला अप्रोच करावा. जास्तीत जास्त कृषी प्रयोगाचे उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये आणून या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचा मान उंचवण्याचं काम करेल, त्यांच्या मालाला भाव मिळवून द्यायचं काम करेल आणि त्याच दृष्टिकोनातून विकास करून मागासले. परंतु आज बघितलं असेल की लिंगो प्रोजेक्ट मंजूर झाला, परंतु त्याच्यात अर्थ आहे तो सुद्धा प्रोजेक्ट देश पातळीवरचा आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. हळदीच्या बाबतीत कार्यक्रम सुरू झाला, परंतु त्याला सुद्धा संत गतीनं काम चालू आहे. तो प्रोजेक्ट सुद्धा या ठिकाणी येऊन या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा भाव जास्तीत जास्त कसा मिळवता येईल, या भागातली गरिबी कशी दूर करता येईल, या सर्वसामान्य मागासवर्गीय असतील, ओबीसी असतील, व्हीजेएनटी असतील, या लोकांना त्यांचा न्याय मिळवून द्यायचं काम या पदामार्फत मी करीन. थोडंसं आपलं आश्वासित आपल्या मार्फत जनतेला करतो.